सादर करते नवलाई मराठी समाजातील सर्व यशस्वी कलाकार सादर करते नवलाई समाजातील सर्व यशस्वी कलाकार दैत्य हो आपण दानव कितीही शक्तिशाली असो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपणाला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो ते देव आपल्याला आदर्शनाचं वरदान देतात आणि काहीतरी कपट करून आम्हा दैत्यांचा वध करतात. त्या देवाचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्या निश्चित वराच्या जोरावर हे सर्व देवतांचा पराभव करू. तर लोक्यात असुरांच्या साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर अगदी बरोबर दैत्य हो चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. देवादिदेव महादेव माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जर युद्धात तुटून पडले तरी त्या पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. हे प्रभो हे शंभो हे देवादिदेवा महादेवा प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. ए कैलासपती शिवशंकरा आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. हे देशराज मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख जोवर तुझ्याकडे असेल तोवर तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यामुळे आजपासून तुझे नाव गजासुराचे असेल. तथास्तु. जय शिवशंभो. हे असुर सम्राट मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात जोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यामुळे आजपासून तुला टिपरासुरे नाव ओळखलं जाईल. जय शिवशंभो. उत्तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंश असून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला भस्मासुर या नावाने ओळखलं जाईल. तथास्तु. शंभो.
आलो. अच्छा नमन प्रयोगासाठी उपस्थिती लाभलेले माझे गुरुवर्य अशोकजी दुधात सम्राट. आज जे नमन सम्राट म्हणून त्याची ओळख आहे असे गुरुवर्य अशोक दुधात यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. 21 डिसेंबरला त्यांचे श्री साहित्य कला मंदिर गिरगाव येथे सलग 3 प्रयोग होणार आहेत एकाच दिवशी. 21 डिसेंबर 2025 रोजी एकाच दिवशी 3 प्रयोग सादर करणारे श्री अशोक दुधातकर यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. आणि श्री सतीश भाऊ नलावडे यांकडून या नमन मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचे आयोजक संयोजक सुनील गंगाराम डावत, संतोष प्रकाश आंबेडकर यांकडून 1101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री नवलाई नमन मंडळ निवळी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जगत जीवना पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना कमल नयना ए पद्मनाथ नारायणा तुझ्या चरणी या नारदाचा प्रणाम. क्षणभर का होईना मुखावाटे देवाचं नामस्मरण केलं पावन झाला होणारच. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च पदाची प्राप्ती होईल. त्याला मोक्ष मिळेल. हा अनुभव आम्हास आला म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवार करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझे कटाक्षाने लक्ष असते. कोणी दुराचारी अहंकारी अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला धर्माकडे कसं नेता येईल हे माझं कर्तव्य असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे येण्यामागचे कारण ही तेच आहे. महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताळात क्षिप्रासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता इथे आलोच आहोत.
तर त्यांची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. नको झाल टिपळ्या विना नको भिंगराग, नको झाल टिपळ्या विना नको भिंगराग, झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला एकते नाग रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. हॅलो हॅलो सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला व आताच्या ह्या नारदाच्या गीताला युट्यूब कोकणी शशांक यांकडून 200 रुपयांचा हॅलो भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे, तुझे नाव आले ओठी सूर भारावले, तुझे नाव आले ओठी सूर भारावले,
आले कागदे तुझे नाव आले ओटी सूर बारावले तुझे नाव आले ओटी सूर बारावले तुझे नाव आले ओटी भाव अंतरीचे हलवे तसे तुई फुलर भाव अंतरीचे हलवे तसे तुई फुलर स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे तुझे नाव आले ओटी सूर बारावले तुझे नाव आले ओटी सूर बारावले तुझे नाव आले ओटी असून सम्राट असून शंभू महादेवाच्या वनाले शंभू महादेवाच्या वनाले 6 हात प्राप्त झालेले एक माझ्या वनावरून एक माझ्या वनावरून असून सम्राट देव हो तुमच्या देवाचा तुमच्या देवाचा आता यात्रेला असुरांच्या असुर सम्राट दैत्य हो त्या शंभो महादेवाच्या वराणात आपण दाडव आता अमर झाला हो देव दाडव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही या अखंड तृणावधी आपण अमर आहोत अमर नारायण 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 दैत्य हो तव नामाच्या जपता बाळा तव नामाच्या
दैत्य हो, आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे अर्धा, एक गोष्ट मात्र प्रथम लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झाला हो. या खंडा त्रिपुरामध्ये आमचा मृत्यूच नाही, आम्ही अमर आहोत, अमर. म्हणजे दैत्य हो, महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय नारदा, अगदी बरोबर बोलत आहेस तू, अगदी बरोबर. पण दैत्य हो, वर प्राप्त करून घेतलात खरा, परंतु त्या वराची प्रचिती नारायण नारायण. नारदा, वराची प्रचिती याचा अर्थ समजत नाही आम्ही. दैत्यराज गजासू, महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर दैत्य हो, प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती नारायण नारायण. दैत्य हो, या नारदाना अगदी योग्य तो सल्ला दिला आहे. चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्यराज, चला. यांच्या उपस्थितीत हे नमन होणार आहे. कुमार अथर्व सुनील रावत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 प्रजापती, 1 इंद्र अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधानाने चालले आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण कित्येक दिवस झाले रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे, अगे हे रंभे, रंभे नृत्याला सुरुवात कर. हॅलो, भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहते
नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण नारायण. देवेंद्र, आपण इथे रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंगा झाला आहात, मात्र भूतलावरती फार मोठा हाकार माजला आहे. मुनिवर्य, हाहाकार याचा अर्थ काही समजलं नाही. देवेंद्र, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्र, ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहेत, तरी आपण सावध राहावं. मुनिवर्य, तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलं. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. देवेंद्र, तर मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण निघून जायतो. अरे टिकरासुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे. म्हणूनच तू काहीही बडबडत आहेस. टिकरासुरा, सर्व देवांनी मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपतुला मान दिले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रामबा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही, कारण तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासुर. अरे टिकरासुरा, असुरा मार्गाने मिळालेले धन हे माणसाला कधीच लागत नाही, आणि ते प्राप्त करताना त्याचा अंत देखील होतो. तुम्ही देव तुम्ही कपट करून आम्हा दानवांच्या
अरे ढिकलासुरा! दाखला देण्यासाठी आज तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार स्वीकार कर. देव हो सावरा, जोपर्यंत माझ्याजवळ दाद आहे तोपर्यंत लोकात अशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. हा तुम्हा देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करून याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात. पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या समोर सुरवलेल्या या कार्यक्रमाला आलेलं बक्षीस सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते, सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते यांनी मुंबईसारख्या नगरी तळागाळातील कलाकारांना एकत्र करून समाजकडे सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे आणि कलावंत कलाकारावर देखील तेवढंच प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र आणि सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले सन्माननीय दिनेशजी कोंढरकर साहेब आणि सह्याद्री कोकण कला मंच संपूर्ण मित्र परिवार संदीप सावंत, निलेश झेमले, शैलेश कांबळे, संजय कांबळे, संजय भुवड, श्रीकांत भाटे, निलेश नवले, सागर ठेरे तसेच समीर तटकरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये आहे.
तसे महादेवा या राजाचा परिणाम स्वीकार करावा. ब्रह्मवती बाबा महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. दैत्यराज, हे कैलासच गणना अखंड त्रिभुवनात केले जाते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमवू शकत नाही. महादेवा आठव तुझा ते मार्तंड रूप, ज्यामध्ये मासेशी प्रेमाचे जाळे गेलेस आणि याच्यावरती तुझी आज भास केली म्हणून पार्वतीची वाद रस. जर देव तुम्ही हेच करू शकता, मग आम्ही दानव का करू शकत नाही. दैत्यराज, तुझा दत्त कुळाचा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत, म्हणून त्या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. हा, महादेवा तुम्हीच मला वर दिलात. जोपर्यंत इच्छित गजमुख माझ्याकडे आहे, तोपर्यंत मला कोणापासून मरण नाही. दैत्यराज, आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश नक्की करू शकतो. महादेवा तुमच्या एवढी इच्छा असेल तर स्वीकार युद्ध. दैत्यराज, विलंब कशाला? जन्म पुन्हा
बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू मानोस बन मानवा तू मानोस बन मानवा तू मानोस बन या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा अगदी योग्य तेच बोललायस बघ. पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय ह्या साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन ह्या देवांच्या राज्यांमध्ये स्वारी कर. नारदा अरे चोपतोस बघ कळीचा नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांमध्ये स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो त्रिपुरासुराकडे त्याच्या 10 हात घेऊन त्या देवांच्या राज्यामध्ये स्वारी करतो. हॅलो, सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रम आहे भाषेत आपल्या समोर मित्रा त्रिपुरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे 10 हात मला दे. माझ्याकडे मुलाची तुला जे वगैरे लागेल ते मी तुला देईन. मित्र गजासुरा, प्रथम ह्या पाताळामध्ये तुझं मित्र स्वागत आहे. माझ्या 10 हाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले. भयभीत मी माझे 10 हात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया.
हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर तुझा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हे देवादी देवा महादेवा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर्य, या प्रथम तुमच्या या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य, कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा, आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या टिपरासुराचे हात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या टिपरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा. चला तर मग. हे असुर सम्राट टिपरासुर, तू माझ्या वराने उन्मत्त झाला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा जवळ आला आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून या त्रैलोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यात महादेवा या क्षणी माझे धाक माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तरी युद्धात कधीच माघार घेणार नाही. दैत्यराज, तू प्रथम लक्षात ठेव, तू युद्धात 10 हात घेऊन लढणार नाही आहेस. तुझे ते 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा मरण काळ जवळ आला आहे. महादेव, दैत्यराज, साक्षात मृत्यू माझ्या समोर उभा असला तरी असुर सम्राट आहे. युद्धात कधीच माघार घेणार नाही. स्वीकार
दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याची मनोभावाने भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. तेव्हा तुझे त्याला दर्शन होईल. नारदाची भूमिका करणारे श्री संतोष रेवळे मणिशागरे गाव जाती जैतापूर यांकडून 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. खरोखरच अप्रतिम असं चेहऱ्यावर हास्य आणि नारदाची अप्रतिम भूमिका करणारे संतोष रेवळे त्यांच्या पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहेत. या अखंड गुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून दे रे वेड्या गर्वधीमान. सोडून दे रे वेड्या गर्वधीमान. भक्ती करून प्रभू ते मिळेल तुला समाधान. भक्त करून प्रभू ते मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्वधीमान. सोडून दे रे वेड्या गर्वधीमान. भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान. भक्ती करून दासी तुरे स्वर्गाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. भक्ती करून दासी तुरे स्वर्गाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. गर्वाभिमान सोड वीर तुझला माना. गर्वाभिमान सोड वीर तुझला माना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. नारायण नारायण. दैत्यराज भस्मासूर आपल्या दिशेनं हे सारे देवताचे सैरावैरा पळत सुटले आहेत. अरे नारदा, सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग सुचवलास. असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गटमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो.
परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा जमीन दोस्त करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती पाहण्याची मजा वेगळीच असेल. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण. गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्रा भस्मासुरा, माझा गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला मित्रा. कोकणचे युट्यूबर सायोजी दिनांक 15 नोव्हेंबर. गजपुरा घेते गजमुख सोबत मात्र घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. दैत्यराज, मग पाहूयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमची एवढीच इच्छा असेल तर शुक्र युद्ध. महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हडाचे म्हणे तुम्ही तुमच्याकडे सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा.
करशील वेड्या भरवसा अरे यानर देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया माझा अजून तुला कळला नाही पटकाया माझा किती करशील वेड्या भरवसा किती करशील वेड्या भरवसा अरे यानर देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया माझा अजून तुला कळला नाही पटकाया माझा किती करशील वेड्या भरवसा किती करशील वेड्या भरवसा यानर देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया माझा अजून तुला कळला नाही पटकाया माझा नारायण नारायण दैत्यराज भस्मासुर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळाव्या नारद या नारदाचा या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण बोल नारदा बोल. असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासुर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण दादा तुला माझी दया आली या भस्मासुर राजाची. शांत हो भस्मासुरा शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झालास हे खरं आहे, परंतु नारायण नारायण अरे नारदा पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या गोधर मी तुझा भस्म करून टाकीन. नारायण नारायण. अरे भस्मासुरा तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळा आणि भस्मासुरा हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या चिपड्या. दिला नारदा तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झालास, मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झालास, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहेच. बोल नारदा बोल. अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा माझ्या तर ध्यानी मने एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बनव. अरे नारदा अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असाच जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा तुला काय ठाऊक त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही
अचळ आहे. नारायण नारायण. सुख सर्वांना मिळतं, कुणाला ओंजळभर, कुणाला रांजणभर, पण माणसाच्या कर्तबगारीची मागण्याची थोरवी इतके लहान, तिथे देवाला दोष देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, घ्यावे घ्यावे. भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नामसिंगते साधनाई सोती, नामसिंगते साधनाई सोती. जलतील पापे जन्मधरीते, जलतील पापे जन्मधरीते. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. हरिनाममुखी
हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. रत्नापुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. हे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. तू तुझी मर्यादा ओलांडून म्हणत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारी पाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. मुळी शोभत नाही. म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतानी आम्हा दानवांना वरदान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. कैलासमध्ये शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला बळी पडशील. महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं. महादेवा, तुझा भस्म हा निश्चित. तुझा भस्म हा माझे मन कसे बैचेन झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. राणी होई माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? अगं सुंदरी, तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
हॅलो सुस्वागत आपल्या समोर सुरू असलेल्या